नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत झणझणीत मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटेल असं मटण सुक्का आणि मटणाचा रस्सा। तर एकाच मटणातून आपण दोन भन्नाट पदार्थ बनवणार आहोत। तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी देणार आहे यामध्ये खास सिक्रेट मसाला। आणि आता सुरुवात करूया रेसिपीसाठी। तर इथे मी आता मटण घेऊन स्वच्छ धुतलेलं आहे, त्यामध्ये घालते हळद आणि मीठ, त्यासोबत अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, आणि ते घालून झाल्यानंतर आपण ह्याला पूर्णपणे त्या मटणाला आपण चोळून घेऊया मीठ आणि हळद, आणि आपण ठेवूया हे बाजूला। तोपर्यंत मसाल्याची तयारी, त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोबरं, मिरची, अद्रक, लसूण, कांदे आणि कोथिंबीर। तर सर्वात आधी आपण सुकं खोबरं आहे ते भाजून घेऊया। अशा प्रकारे आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि ते बाजूला ठेवूया। आता त्याच कढाईमध्ये आपण तेल घालून त्यामध्ये घालूया कांदे, आणि कांदा देखील आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेऊया। तर मंडळी, आज मी स्पेशल तुमच्यासाठी मटणाचा हा बेत आखलेला आहे। आणि आता हा कांदा मी इथे घातलेला आहे। कांदा थोडासा हलका ब्राऊन झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मिरच्या, लसूण, अद्रक, आणि इथे मी लसूण अख्खीच घेतलेली आहे, मी याची साल काढलेली नाही आहे, आणि कोथिंबीर घालून याला परतून घेऊया। कांदा इथे आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। तोपर्यंत आपण इथे जे खोबरं आपण भाजून ठेवलं होतं त्याची पावडर करून घेऊया। तोपर्यंत एका बाजूला आपला कांदा भाजून होतोय, पावडर झालेली आहे। आणि आता हे कांद्याचं जे मिश्रण आहे ते आपण ह्या खोबऱ्याच्या पावडरमध्ये घालून ते देखील पाणी न घालता वाटून घेऊया। लागल्यास पाणी घातलं तरी चालेल। आणि आता आपण इथे खास सिक्रेट मसाला तयार करतोय, तो म्हणजे मी इथे जो आहे गरम मसाला, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। तर हे सुद्धा आपण भाजून झाल्यानंतर त्याची पावडर करून घेतलेली आहे। आता एका चॉपरमध्ये मी कांदे घेतलेले आहेत। सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा। आता ह्या कांद्याला आपण एकदम फाईन चॉप करून घेतोय चॉपरच्या साहाय्याने। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता, किंवा हाताने देखील चॉप करून घेऊ शकता। तर हे प्रोडक्ट मी ॲमेझॉनवरून मागवलं होतं। तर अशा प्रकारे मी चॉप केलेला आहे। आणि आता कांदा काढून झाल्यानंतर त्यामध्येच आपण टोमॅटो पण चॉपिंग करून घेणार आहोत। टोमॅटो पण चॉप करून झाल्यानंतर ते एका बाजूला काढून घेऊया। आता मी फोडणीसाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे, ते डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे। तर कुकर ठेवूया। आधी आपण रश्श्यासाठीचा मसाला काढूया। तर कुकरच्या भांड्यामध्ये तेल घालून इथे मी तमालपत्र घातलेली आहेत 2, आणि त्याच्यामध्ये अर्धा कांदा आणि टोमॅटो घालून आपण त्याला फ्राय करून घेऊया। थोडंसं इथे मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर भाजला जाईल, मऊ होईल। आणि भाजून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये घालूया वाटण। वाटण घातल्यानंतर इथे मी वाटणही थोडंसं ठेवते आहे, कारण की मी हे थोडं सुक्या मटणाच्या याच्यामध्येही घालणार आहे। तर इथे तुम्हाला जेवढं ग्रेव्ही करायची आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे वाटण ते वापरू शकता। भाजून घेऊया एकदा। त्यामध्ये घालूया हळद, धना पावडर, त्यासोबत इथे मी वापरते आहे काळा तिखट मसाला। तुम्ही तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता। इथे मी काळा तिखट वापरलेला आहे, आणि इथे मी वापरलेला आहे हा माझा सिक्रेट मसाला, जो मी गरम मसाला केलेला आहे। तर इथे मी 1 चमचा घातलेला आहे आणि पूर्ण चांगलं ढवळून त्याला मिक्स केलेलं आहे। आणि आता आपण यामध्ये घालूया मटण, आणि मी इथे घातलेला आहे एक बटाटा, जो मटणाच्या रश्श्यामध्ये सर्वांनाच घरामध्ये खूप आवडतो, म्हणून मी इथे एक बटाटा देखील घातलेला आहे। आणि त्याला मिक्स करून मीठ घालून आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत, थंड पाणी घालू नका। तर इथे मी जेवढं मला रस्सा हवा आहे तेवढं मी इथे गरम पाणी घालते। अंदाजे मी इथे
1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता आपण त्यामध्ये एव्हरेस्टचा मटण मसाला घालूया अर्धा चमचा आणि ढवळून त्याला कुकरची शिट्टी करून घेऊया. शिट्टी आपल्याला एकदम लो फ्लेमवर एकच शिट्टी करायची आहे. आणि आता मी कढई घेते, कढईमध्ये तेल घालते, तेल घालून तमालपत्र घालूया आणि आपण जो राहिलेला कांदा आहे मटण सुक्यासाठी आपण इथे घालूया. त्यातच टोमॅटो घालूया. सर्व एकत्र घालून घेऊया साहित्य. मटण सुक्का आपल्याला झणझणीत करायचं आहे, तर मी थोडं मीठ घालते कांदा मऊ लवकर होण्यासाठी. ते झाल्याच्या नंतर आपण इथे घालूया मटण. मटण घालून झाल्यानंतर आपण त्याला ढवळूया. ढवळून झाल्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये घालूया हळद, त्याचसोबत आहे धना पावडर, अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि मिरचीचं ठेचा पेस्ट आहे. त्यासोबत जे वाटण होतं आपण बाजूला काढून ठेवलं होतं ते पण मी इथे त्यामध्ये आता घातलेलं आहे. वाटण घातल्यामुळे त्याला एक वेगळं टेक्स्चर येईल. आणि सोबतच मी इथे जो गरम मसाला बनवला होता तो 1 चमचा मी इथे घालते. आणि ह्या सुक्या मटणाचं एक सिक्रेट असं की आता मी याच्यामध्ये घातलेला आहे सुक्या खोबऱ्याचा पावडर, जे मी बनवून ठेवलेलंच असतं, तर तो देखील मी इथे 1 चमचा वापरलेला आहे. त्यासोबत मी इथे कांदा लसूण वापरला आहे 2 चमचे आणि काळं तिखट घालते. आता काळं तिखट घालून याला पूर्णपणे ढवळून आपण 10 मिनिटासाठी ते झाकून ठेवायचं आहे. मटण मसाला पण मी इथे ॲड करते आणि आता पाणी न घालता याला आपल्याला पूर्ण झाकायचं आहे आणि झाकून आपण 10 मिनिटानंतर हे उघडून बघूया. तुम्ही बघू शकता मटणाला त्याचं पाणी सुटलेलं आहे. पुन्हा आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि तुम्ही इथे बघू शकता की हे आता मटण अर्धवट शिजलेलं आहे आणि बाजूला कुकरची शिट्टी पण झालेली आहे. पुन्हा मी झाकून ठेवलं होतं आणि मध्ये मध्ये मी ढवळत होते. तर ऑलमोस्ट 30 ते 40 मिनिटानंतर मटणाचं सुक्कं पण रेडी झालेलं आहे. तुम्हाला अजून थिक करायचं असेल तर तुम्ही अजूनही थिक करू शकता, घट्ट करू शकता. आणि तुम्ही आता इथे रस्सा पण बघू शकता, मी कोथिंबीर घालते आणि आपले दोन्ही मटण सुक्का आणि मटणाचा रस्सा रेडी आहे. सर्व करूया. मंडळी, तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला नक्की सांगत जा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुन्हा.